सातारा जिल्ह्यातील कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून धरणात 15,150 क्युसेक वेगाने पाण्याची आवक सुरू आहे। मागील 10 ते 15 दिवसांपासून पाणलोट परिसरामध्ये पावसाची संततधार कायम आहे। यामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढत आहे। सध्या धरणात 24 टीएमसी पाणी साठा शिल्लक आहे। साताऱ्यातल्या कोयना धरण पाणलोट क्षेत्रात गेल्या 10 दिवसापासून पावसाची रिपरिप ही कायम आहे। सध्या आपण जर पाहिलं तर कोयना धरण पाणलोट क्षेत्रामध्ये जो पाऊस पडतोय त्यामुळे कोयना धरणाच्या पाणी पातळीत आता झपाट्याने वाढ होताना आपल्याला एकंदरीतच पाहायला मिळतंय। आपण जर पाहिलं तर धरणात 24 टीएमसी पाणीसाठा शिल्लक असून धरणामध्ये जी पाण्याची आवक आहे ती 15,150 क्युसेकनी आता सुरू असल्यामुळे पूर्वेकडील जी काही गावं आहेत, पूर्वेकडील जो पाणी विसर्ग केला जातो त्यावर शेती अवलंबून असते, त्या शेतकऱ्यांना आता दिलासा असला एकंदरीत मिळणार असल्याचं चित्र पाहायला मिळते। पाऊस असा सुरू राहिला तर कोयना धरण भरण्यास मदत होणार आहे। त्यामुळे या ठिकाणी आता जर आपण पाहिलं तर कोयना असेल किंवा नवजा असेल, महाबळेश्वर असेल, या ठिकाणी जी संततधार पावसाची आहे ती 10 दिवसापासून त्याच पद्धतीने सुरू असल्यामुळे धरणात जी पाण्याची आवक आहे ती आता वाढत असल्याचं चित्र सध्या आपल्याला पाहायला मिळतंय। कॅमेरामन संकेत समी, शशिकांत सूर्यवंशी, लोकशाही मराठी, कोयनानगर, सातारा। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।